नमस्कार, जय शिवराय. मी शीतल स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार होतो डीमार्टमध्ये शॉपिंग करण्यासाठी. खूप जास्त काही शॉपिंग करायची नव्हती, पण थोडीफार ग्रोसरीची शॉपिंग करायची होती. मग चला तर आतमध्ये जाऊन शॉपिंग करूया. डीमार्टमध्ये ग्रोसरी चांगल्या क्वालिटीची आणि चांगल्या प्राईसमध्ये भेटतं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? आत गेल्यावर मिस्टरांना म्हटलं शॉपिंग थोडीच आहे तर बास्केट घेऊ, पण ते म्हटले शिवांश पण ट्रॉलीत बसल आणि जरा शांत बसल. मग काय ट्रॉली घेतली, ट्रॉलीमध्ये शिवांशला बसवलं आणि शॉपिंगला सुरुवात केली. बिस्किटाच्या सेक्शनमध्ये गेला तर शिवांश खुश झाला. बिस्किटांना पाहून असं वाटलं मुग्यांबो खुश हुआ. मी माझ्या ग्रोसरीच्या शॉपिंगला गेले. इथे हिरा बेसन पीठ होतं. बेसन पीठ होतं 109 रुपयामध्ये 1 किलो. आणि सोबतच्या ट्रॉलीमध्ये बघितलं तर इथे साबुदाणा पण होता. म्हटलं साबुदाणा पण आता शिवरात्र जवळ आली तर साबुदाणासुद्धा लागेल. साबुदाण्याची प्राईस होती 70 रुपये किलो. मग गेलो डाळीच्या सेक्शनमध्ये. थोड्याफार डाळी घ्यायच्या होत्या तर सर्वात आधी हरभऱ्याची डाळ घेतली. हरभऱ्याची डाळ होती 76 रुपये किलो. क्वालिटी खूप छान आहे डाळीची. मग काय डाळीची पॅकिंग करून घेतली आणि मग दुसरी डाळ घ्यायला गेलो. दुसरी डाळ घ्यायची होती मूग डाळ. मूग डाळ होती इथं 99 रुपये किलो. आणि मी एक किलोला थोडीशी कमी मूग डाळ घेतली. आणि तूर डाळ पण घ्यायची होती. 116 रुपये होती तूर डाळ. घरात इनमीन 3 माणसं आहे, मग थोडं डाळी घ्याव्या लागतात. तसं डाळी आम्ही वरण भातासाठीच वापरतो फक्त. मग नवीन तांदूळ आलेला होता. म्हटलं बघाव कोणता आलाय, तर होता घोटी इंद्रायणी तांदूळ म्हणून. तांदूळ होता 64 रुपये किलो. तांदळाचा खूप छान वास येतो. दरवेळेस मी हाच तांदूळ वापरते, पण त्यामध्ये इंद्रायणी तांदूळ असतो फक्त. तर इथं वेगवेगळ्या व्हरायटी मिळतील तुम्हाला तांदूळाच्या. त्यामध्ये काळी मूग, कोलम, बासमती. मिस्टरांना म्हटलं तुम्ही तांदूळ भरा, मी शूट घेते. मग काय त्यांनी पटपट तांदूळ भरला आणि अजून 2 किलो बासमती घ्यायचा होता. पण तांदूळ पॅकिंग करून घेतला तर डीमार्टमध्ये ते म्हटले बिलिंगचं शूट घ्यायला मनाई आहे. तर मग काय आम्ही गेलो तूप आणि तेलाच्या सेक्शनमध्ये. 2 तेलाच्या पिशव्या घेतल्या आणि थोडंफार क्लिनिंगचं सामान पण घ्यायचं होतं. मग 2 ग्लिटोच्या बॉटल घेतल्या. 156 रुपयामध्ये होत्या त्या पण. बाय वन गेट वन फ्री चालू होतं. तसं आम्ही आर्मीच्या कॅन्टीनमधून सामान घेत असतो क्लिनिंगचं. तसं क्लिनिंगचं सामान डीमार्टमध्ये सुद्धा रिजनेबल रेटमध्ये भेटतं. शिवांशला ट्रॉलीमध्ये बसू बसू कंटाळा आला होता म्हणून तो ट्रॉली लोटायला चालू केली. माठ ठेवण्यासाठी मी एखादा स्टँड बघत होते, तर मला इथे एक छान स्टँड भेटलं. त्याच्यानंतर चहा ठेवण्यासाठी एक ट्रे घेतला. आईस्क्रीमच्या सेक्शनमध्ये लहान लहान मुलांची एकदम झुंबड उडाली होती. शिवांशने सुद्धा आईस्क्रीम पाहिली आणि घेतली नाही असं तर कधी होणार नाही. मग शिवांसाठी एक राजभोग कुल्फी घेतली. आणि लास्टला मला काही क्लचर घ्यायचे होते, तर इथं नवीन ट्रेंडिंगमध्ये आलेले फ्लावरचे क्लचर होते. पण ते क्लचरसाठी माझे केस खूप छोटे होते म्हणून म्हटलं जाऊ द्या. मग नंतर शिवांशसोबत बाहेर आलो आणि आम्ही तिघांनी मिळून पण आईस्क्रीम खाल्ली. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.